भंडारदरातून विसर्ग सुरू, निळवंडेही 85% भरले, मुळाही निम्म्याच्या वर, पाणी प्रवास जायकवाडीच्या दिशेने। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असून भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे। तर निळवंडे धरण तब्बल 85% भरले असून आता या पाण्याचा प्रवास जायकवाडीच्या दिशेने सुरू झाला आहे। भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुरुवातीला हजारो क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते। भंडारदरातून सोडलेले हे पाणी थेट निळवंडे धरणात पोहोचत आहे। त्याचबरोबर निळवंडेच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने अवघ्या 3 दिवसात 3 TMCहून अधिक पाण्याची भर पडली आहे। त्यामुळे शनिवारी दुपारी 4 वाजता निळवंडे धरण 85% भरले। धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडेमधून वीज निर्मितीसाठी 700 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवरा नदी पुन्हा वाहती झाली असून हे पाणी आता जायकवाडीच्या दिशेने प्रवास करत आहे। दरम्यान मुळा धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या धरणातील पाणीसाठा 52% गेला आहे। एकंदरीत पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण होत असून शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरणार आहे।